राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. सहज लिळे उदकी वया, तुम्ही रक्षित या निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. निळा म्हणे धराल हाती, तरी जालमती निरुपमा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. नामाचे पवाडे बोलती पुराणे, नामाचे पवाडे बोलती पुराणे. होवनी कीर्तने तोची ठेला. आदिनाथा कंठी आगळा हा मंत्र, आवडीचे स्तोत्र सदा घोकी. आगळे हे सार उत्तमा उत्तम, आगळे हे सार उत्तमा उत्तम. ब्रह्मकर्मा नाम एक तुझे, एक तुझे. तिही त्रिभुवनी गमन नारदा, तिही त्रिभुवनी गमन नारदा. हाती विणा सदा नाम घोकी, सदा नाममुखी. हाती तिही त्रिभुवनी गमन नारदा, हाती विणा सदा नाममुखी. परीक्षिती मृत्यू 7 दिवसांचा, परीक्षिती मृत्यू 7 दिवसांचा. मुक्त झाला वाचा उच्चारिता, मुक्त झाला वाचा उच्चारिता. कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद, सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद. तुका म्हणे भेद नाही नामी. आदिनाथा कंठी आगळा हा मंत्र, आवडीचे स्तोत्र सदा खोकी. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 958 क्रमांकाचा हा अभंग असून भगवंताच्या दिव्य नामाचा अप्रतिम महिमा तुकाराम महाराजांनी आपल्या प्रतिभाशाली वदन संदुकेत अशा प्रकारचा दिव्य रूपानं गायलेला आहे. तुम्ही म्हणाल रोज नामाचा महिमा, रोज नामाचा महिमा, रोज नामाचा महिमा. किती गावा, किती गावा, किती गावा. एक गोष्ट आहे, नामाचं साधन जो पुरुष करतो, खरोखर करतो, निष्काम होऊन करतो, संसाराला विटून करतो, भगवंताच्या खऱ्या प्रेमानं करतो, कायावाच्या मनाच्या समर्पणानं करतो, असं एक एक त्याच्यात ॲड होत जातं. असं सगळ्या प्रकारानं जसं शास्त्राला पाहिजे, जसं भगवंताला पाहिजे, तशा नामाची साधना जो करतो, तर त्याला नामाचा महिमा कमी कमी होत नाही, तो जास्त जास्त वाढत जातो. म्हणजे जशी साधना होते त्याच्यापेक्षा वर्णन करण्याची वृत्ती, वर्णन करण्याची प्रतिभा, वर्णन करण्याचे त्या नामातल्या एक एक महत्त्वाचे पैलू, अशा प्रकारचे भगवंताच्या कृपेनं म्हणा, स्वतःच्या साधनेनं म्हणा, किंवा नामाच्या ओरिजिनल महिम्यानं म्हणा, 3 गोष्टीनं त्याच्यात एक 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 जाता तरी तो महिमा वर्णन करतो, अशी गोष्ट आहे. याचा अर्थ नामाचा महिमा संपणारा नाही. दुसरं कोणतं साधन करा किंवा व्यवहारातली कोणती गोष्ट घ्या, काय की रोज आपण ते करीत गेलं, ते भोगीत गेलं किंवा ते करीत गेलं की त्याचा महिमा, त्याचं महत्त्व आपल्याला कमी होत असतं. एखाद्याला जिलबी आवडते, रोज त्याला जिलबी खायला द्याय, दुसरं खाऊच नको काही. सकाळी जिलबी, दुपारी जिलबी, संध्याकाळी, मध्यरात्री, कधी पण खा खा खा. किती खाईल हो? 5 वर्ष खाईल? नाही खाणार, अजिबात खाणार नाही. अरे एक भाजी 2-3 दिवस केली तर लोक म्हणतात तुझे डोके फिरलेत काय, घरातल्या बायकांना म्हणतात डोके फिरत. अहो रोज एक कसं, ते काहीतरी बदलून बदलून पाहिजे ना. म्हणून माणसाला चेंजच्या रेंजमध्ये माणूस आहे आता सध्या, त्याला बदल पाहिजे काहीतरी. एकच एक नको, एकच एक नको. पण त्याला अपवाद आहे. काय अपवाद आहे? भाजी त्याला बदलून लागते, पक्वान्न त्याला बदलून लागतं, कपडा त्याला बदलून लागते, त्याला गाडी बदलून लागते, त्याला बंगला बदलून लागते, त्याला बायको मला नाही माहिती.
पण सांगा त्याला चहा बदलू लागतो का? चहा नाही बदलू लागत. चहा तोच पाहिजे, तसाच पाहिजे. आज चहा चांगला झाला नाही, अरे पण 10 वर्ष चांगला झालाय त्याचं काय? आजच्या दिवस नाही झाला तर न होऊ दे, काय बिघडलं नाही. म्हणून माणसाच्या जीवनात 2 गोष्टी आहेत. एखादी गोष्ट किती चांगली असली तरी ती गोष्ट माणसं त्याला विटतात माणसं. आणि एखादी गोष्ट खूप चांगली असली ते त्याला माणसं विटत नाहीत. याचं काय आहे, याचं गमक काय आहे? तर याचं गमक आपल्याला 2-3 प्रकारांनी सांगता येतं. एक प्रकार आहे माणसाचा स्वभाव, माणसाचा प्रकृती स्वभाव. एखाद्याला एक गोष्ट आवडती, ती आवडत 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 जाते शेवटपर्यंत. त्याचं पर्यवसान व्यसनात होतं आणि व्यसनाचं पर्यवसान वेळात होतं, वेळ लागण्यात होतं, अशी गोष्ट. अशा जर काही व्यवहारातल्या गोष्टी असतील तर त्या गोष्टीत तुमचं नाम साधन, यात फरक काय राहिला? विषयाचा फुटला आला उभ्यानं म्हणून बोलतो. फरक काय राहिला? अरे दारू पिणाऱ्याला दारू आवडत 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 जाते शेवटपर्यंत. तंबाखू काढायला, चहा पिला, व्यसन म्हणलं की आवडत आवडत जातं. जे आवडून जीवी, हां, जे आवडून जीवी उडी, शेवटपर्यंत जीवापर्यंत उरतं ते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की व्यवहारातलं, विषयातलं, संसारातली कोणती गोष्ट आवडत गेली तर ती आपल्याला विनाशाकडे नेते. आणि चहापासून, चहा पिल्यानंतर माणसं म्हणतात तरतरी येतात. ते तरतरी कशाची असते? तर चहा पिल्यानंतर आपल्या शरीरातल्या पेशी मरतात आणि त्या पेशी मेल्यानंतर त्यांची बाहेर येणारी जी ऊर्जा असते ती आपल्याला तरतरी वाटते. पण खरं म्हणजे ती प्रतिकारशक्ती आणि ती ऊर्जा कमी होत असते, अशी गोष्ट आहे. तर प्रत्येक व्यसन माणसाच्या शारीरिक, मानसिक सगळ्या प्रकाराने व्यय किंबहुना खच्चीकरण अशा प्रकारचं करीत असतं. म्हणजे प्रत्येक जीवनात जे सतत आवडतं, व्यवहारातलं, प्रपंचातलं, विषयातलं, ते मनुष्याला विनाशाकडे येत असतं. विनाशाकडे. व्यसन, वेळ आणि विनाश, बरं का? व्यसन, वेळ आणि विनाश सगळे विवी आहे. पण परमार्थातलं जी भक्ती आहे, जे प्रेम आहे, जे नाम आहे, ते जर आवडायला लागलं तर तेही व्यसनाकडे नेतं, तेही वेडाकडे नेल्यासारखं वाटतं, पण ते विनाशाकडे नेत नाही. ते आनंदाकडे नेतं, ते भगवंताकडे नेतं, ते उद्धाराकडे नेतं आणि ते अंतिम कल्याणाकडे नेतं, अंतिम कल्याणाकडे नेतं. यातही भगवंताचं नामसंकीर्तन सगळ्यांच्या कळसाचं आहे, अशी गोष्ट आहे. ते तीर्थभ्रामकाशी आणि ना आळस, काय स्वर्गवास करीन भोग, असं तुकाराम महाराजांनी म्हटलं. यज्ञ आणि दान लाजवी, असं म्हटलं. धन्य म्हणी इथं येलो. मी या नामसंकीर्तनाच्या साधनाच्या प्रभावानं बाकीचे साधन करणाऱ्यांना आळस, कोणाला वीट, कोणाला त्याची घृणा येईल आणि माझ्या कीर्तनात येऊन बसतील. पण कीर्तनाला मात्र कोणीही विटणार नाही जो खरी साधना करतो. त्याच्या मनातच नाही, ज्याचं विषयाकडे चित्त गुंतलंय तो थोड्या वेळ बसला की निघून जाईल, त्याचं सोडून द्या. पण खरोखर मी सुरुवातीला सांगितलं की शास्त्राच्या, संतांच्या, भगवंताच्या मनाप्रमाणे जो नामसाधना करतो त्याला कधीही त्याचं वीट येत नाही, त्याची आवड वाढत जाते. एक म्हणून साधनाला न विटण्याचं एक कारण आणि विषयाला न विटण्याचं कारण असं ते, आता ते गेला विषय मागे. तर साधनाला न विटण्याचं कारण आणि नामाला न विटण्याचं कारण एक स्वतःच्या आवडीचा विषय तो असला पाहिजे. आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिणवी, काय पिसे आणि न भुलवी तरी त्याची काही, अशी गोष्ट आहे. एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की जशी मनुष्याच्या अंतःकरणात एक भाव आहे, नामस्मरणाची साधना त्याला आवडत जाऊन
त्याचा महिमा का तो वर्णन करतो हा विषय आहे माझा आता. नेहमी नेहमी का हो तुम्ही नेहमी हेच कसं सांगता असं असं म्हटलं जाईल ना, तर त्याचंही उत्तर आहे. तर माणसाच्या स्वभावातली जी आवड आहे ती आवड भाग्यवानाची आवड नामाची असते. अशी गोष्ट भाग्यवानाची आवड हे असते. अशा प्रकारे भाग्यवान गर्भ असला की त्याच्या आईचे डोळे चालले असतात आणि करंट्या कपाळाचा असला की तिला काही माती खावी वाटते, शेण खावं वाटतं, काही खावं वाटतं, अशी गोष्ट आहे. त्याप्रमाणे भाग्यवानाची आवड विषयात नाही, भाग्यवानाची आवड इतर साधनातही नाही, परमार्थात भाग्यवानाची आवड आणि त्या परमार्थातल्याही नामसाधनेत भाग्यवानाची आवड. म्हणून भाग्यवानाची आवड ही महिमा वर्णन करणे आणि साधना करणे याच्यात आवड राहते. एक दुसरी गोष्ट काय, नामातच अशी शक्ती आहे की त्या शक्तीत दोन प्रकार आहेत. एक त्याची आवड वाढत राहते, आवड आणि साधना वाढत राहते, आणि एक त्याच्याबद्दल महत्त्व वाढत राहते. हे खूप महत्त्वाचं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. आज इतकं झालं, उद्या याच्यापेक्षा जास्त झालं पाहिजे. आज 4 माणसात केलं, उद्या 50 माणसं जमले पाहिजे. खूप नामस्मरण केलं पाहिजे. खूप आमचे पूज्य मदन महाराज होते, वैकुंठवासी मदन महाराज. 2 मार्केट हे घ्याटा रे, चला रे, भजन करू, आपण भजन करू. तास 2 तास असं रंगून जायचे त्याच्या. अशी गोष्ट. त्यांना फार ताल नव्हता, काही नव्हतं, पण प्रेम खूप होतं, अतिशय प्रेम अशा प्रकारचं होतं. तर स्वतःची प्रेम भावना नामाची आवड वाढवते. दुसरी गोष्ट, नामातच अशी शक्ती आहे की त्या नामानं शुद्ध पुण्य तयार होतं आणि त्या नामातली शक्ती आपल्यात त्याची आवड, त्याच्या महत्त्वाचे पैलू कळवून देणं आणि ते पैलू जगामध्ये वर्णन करून अनेकांना त्याची गोडी लावणं, हे नामस्मरण काम करतं. ही गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट आहे, ते नाम ज्यानं धारण केलं आहे, त्या नामाचा जो नामी आहे, त्या नामीच्या अंतःकरणात आपल्याविषयी प्रेम निर्माण होतं. म्हणजे भगवंताची जवळीक प्राप्त होतं आणि भगवान सुखरूप आणि आनंदरूप आहे. नामासरीचाची हरी रिगे हृदया माझारी, तेणे हो लागे पुरी हृदय शुद्धी, असं म्हटलं. तर नाम घ्यायला लागलं की नामी म्हणजे परमात्मा जवळ घुंटमाळायला लागतो, हृदयात शिरायला लागतो, आपल्या जवळ येतो आणि तो आनंदरूप आहे. तो आनंदरूप असल्यामुळे आपल्याला आनंद येतो आणि ज्याच्यात आनंद येतो तेच माणसाला आवडत जातं. ज्याच्यात आनंद येतो त्याचंच महत्त्व माणसाला वाटतं आणि ज्याच्यात आनंद वाटतो त्याच्यातच माणूस पुढे चालतो, त्याचं वर्णन नाही करतो. सरळ गोष्ट आहे. म्हणजे नामाची शक्ती, भगवंताचं स्वरूप आनंदाचं, सच्चिदानंद स्वरूप, भगवंताचं स्वरूप, नामातली शक्ती आणि भाग्यपूर्वीचा असल्यामुळे आपल्या अंतःकरणात असलेली आवड, हा त्रिवेणी संगम जेव्हा जमतो त्यावेळेला नामाची साधना बिनचूक खूप वेळ आणि अत्यंत प्रेमानं देहादिकांना विसरून आणि जगाला विसरून केली जाते. आणि त्यावेळेला त्याचं महिमा वर्णन करण्याची जी पद्धत असते ती त्या ठिकाणी निरनिराळ्या प्रकारची असते. ज्याला नावाचं आवडत नाही, नाम आवडत नाही, ज्याचं भाग्य नाही स्वतःचं, ज्याला नाम साधना होत नाही, तो म्हणतो तेच काय नेहमी सांगतात हो, त्यांना दुसरं काही सांगता येतं की नाही. भगवान शंकर गीता वाचित होते आणि पार्वती माता आली, म्हणजे काय वाचता गीता. दुसऱ्या दिवशी विचारलं काय वाचता गीता, तिसऱ्या दिवशी काय वाचता गीता. तुम्हाला दुसरं काही आवडतं की नाही, दुसरं काही येतं की नाही हो. तेव्हा त्याने सांगितलं, देवी ऐक, एक गीतेची नित्य नूतन गोडी आहे. कशी आहे, जशी तुझी मला गोडी लागली आहे ना, तू पत्नी आहे, मी पती आहे, तुझं माझं प्रेम आहे, तू माझ्यावर करते, मी तुझ्यावर करतो. जसं तुझ्यावर माझं प्रेम आहे तसंच गीतेवर प्रेम अशा प्रकारचं आहे. तुझं रूप जसं मला नित्य नूतन दिसतं तसंच गीतेचंही दिसतं. आता पार्वती काय बोलणार, गीता बदला म्हणलं की त्याला काय म्हणावं लागेल, अशी गोष्ट आहे. विनोदाचा भाग सोडा. तात्पर्य असं की अशा प्रकारचे हे ग्रंथ आहेत, अशा प्रकारचे हे पंथ आहेत, अशा प्रकारचे हे संत आहेत आणि अशा प्रकारचे नामासारखे साधन आहेत की त्याचं महत्त्व वाढत जातं. म्हणजे वाढलेलं कळत जातं, वाढलेलं अनुभवाला येत असतं. जसं आपण करतो
तुकाराम महाराज रात्रंदिवस नामस्मरण करतात म्हणून त्यांची प्रतिभा कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्रप्रभेसारखी आकाशभर धावते. आणि ही धावत धावत ही आपल्याला एक एक महत्त्वाचा पैलू सांगते. आपण याला तेच तेच म्हणून बाजूला टाकू नये. आपण आपलं भाग्य जागवायचं असेल तर याचं महत्त्व जास्तीत जास्त आपल्याला कळावं. आणि तुकाराम महाराजांचा एक शिरस्ता आहे. काय ते जसं नामाला महत्त्व देतात तसं ते नामाची महती पटवून देण्याला किंवा कोणती गोष्ट परमार्थातली पटवून देण्याला ते पुरावा देतात पुराणांचा. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणी विचार. तुमच्या मनात विश्वास नाही ना, आमच्या बोलण्याने नाही ना, कोण्या माणसाच्या नाही ना, पुराणाचे ग्रंथ उघडा. पुराणाचेच का सांगितले? शास्त्राचे का सांगितले नाही? वेदाचे का सांगितले नाही? संतांचे का सांगितले नाही? अजून कोणा साहित्यिकांचे का सांगितले नाही? पुराणच का सांगितले तुकाराम महाराजांनी? ऐका, पुराण का सांगितले तर वेदाचे सांगितले नाहीत तर त्याला दोन कारण आहे. वेदात प्रत्येक माणसाचा अधिकार आहे असं नाही वाचण्याकरता. शास्त्राचे का नाही सांगितले? शास्त्र कळायला खूप अवघड आहे. शास्त्र कळायला खूप अवघड आहे. ठीक आहे. संतांचे का नाही सांगितले तर संतांचे न सांगण्याचं कारण असं की नास्तिक लोकांना संत इतके आवडत नाही. ते त्यांच्यातही दोष पाहतात. कारण ते म्हणतात संत आमच्यासाठीच माणसं होती, मग आम्ही म्हणतो मग आमचं मान. अशी होईल गोष्ट नास्तिकाची. आस्तिकाची गोष्ट सोडून द्या, साधकाची गोष्ट सोडून द्या. पण ज्यांचा संतांवर विश्वास नाही ते माणसं येतात आमच्यासारखे येतात अशा भ्रमानं. ज्यांचा शास्त्रावर विश्वास नाही ते कळतच नाही. आणि ज्याचा वेदावर विश्वास नाही वेदाची भेटच होत नाही त्यांची. अशा प्रकाराने मग काय तुमच्या सासरवाडीचा सासऱ्यावर विश्वास ठेवा म्हणावं काय, बायकोवर विश्वास ठेवा म्हणावं काय? नाही. राहिले पुराण की जी पुराणं ऋषीमुनींनी पूर्वीच्या अतिंद्रिय दर्शित्वानं लिहिली आहे. ज्या पुराणामध्ये शास्त्राचं आणि वेदाचं तात्पर्य आलेलं आहे पण ते सोप्या भाषेत गोष्टीतून सांगितलेलं आहे. पूर्वीच्या इतिहासाच्या गोष्टीतून सांगितले आहे अशी गोष्ट आहे. पुराणे आख्यानरूपी जगी भारता आली असं म्हटलं. म्हणून पुराणात आख्यान म्हणजे कोणालाही समजतं आणि कोणालाही सहज आवडतं. म्हणून तुकाराम महाराजांचं ऑब्झर्वेशन असं आहे की पुराणांचा पुरावा द्यावा, पहावे पुराणे विचार. म्हणून आजच्या अभंगात नामाचं महत्त्व सांगताना तुकाराम महाराज पहिल्यांदा पुराणाचं महत्त्व देतात. आणि ती पुराणं त्याचं सगळं जर संकलन केलं किंवा आकलन केलं तर ती पुराणं नामाचा महिमा सर्वात जास्त सांगतात असं तुमच्या निदर्शनाला येईल. म्हणून म्हणतात नामाचे पवाडे बोलती पुराणे. पवाडा म्हणजे कीर्ती, पवाडा म्हणजे बडेजाव, पवाडा म्हणजे बडीवार. अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा. मग ते दिमडी वाजायला लागली की सगळं अंगात माणसाचं असं रक्त सळसळ करायला लागतं. आणि मग तो तानाजी मालुसरे कसं चाललं, उदय भानूजी त्याचं कसं झालं, त्यानंतर त्या अफजल खानाचं शिवाजी महाराजांचं कसं झालं, मनुष्य असं रंगून जातं पवाडा. तर पवाडा म्हणजे नुसता शाहिराचाच असतो असं नाही. पवाडा म्हणजे कीर्ती वर्णन करण्याचं एक माध्यम. मग ते कीर्तन असेल तो पवाडा असेल. तर पुराणामध्ये नामस्मरणाचे पवाडे गायलेले आहेत. नामाच्या काय बोलती पुराण, नामाचे पवाडे बोलती पुराणे. काय बोलती नामाचे पुराणे, काय बोलती पवाडे? आता पुराणात एवढं मोठं बाळ आहे सगळं. तुकाराम महाराज एका अभंगात कुठं सांगणार? तरी तुकाराम महाराजांनी 7 चरणाचा अभंग लिहिला आहे बरं का, हे पवाडे सांगण्याकरता. आणि पुराणे काय काय पवाडे सांगतात तेही याच्यात सांगितले. याच्यात 4 प्रकारचे इतिहासातले जबरदस्त उदाहरणं दिले. हे उत्तमात्म कसं आहे त्याचं लक्षण सांगितलं. पुराणाचा पुरावा, पुराणात दिलेल्या उदाहरणार्थ उच्चार आणि त्याच्या उपपत्ती, परत की हे उत्तम कसं आहे याचे 2-4 उदाहरण दिले. म्हणजे हा असा नामाचं महत्त्व हा एकच जरी विषय असला तरी मल्टीपर्पज म्हणजे बहुउद्देशी सगळीकडून विचार केलेला आहे याचा. तर पहिल्यांदा म्हणतात नामाची
पवाडे बोलती पुराणे. काय पुराणे बोलती? तर सगळ्या पुराणाचं सार एका अर्ध्या चरणात सांगितलं. होऊनी कीर्तने तोची खेळा. होऊनी कीर्तने तोची खेळा. नामाचे पवाडे पुराणाने जे वर्णन केले की नाम असं आहे, नाम तसं आहे, नाम तसं आहे, नाम तसं आहे, ते ऐकायचं आणि ऐकल्यानंतर ते नामस्मरण करायचं. तर नामाचे पवाडे पुराण असं म्हणतात. ऐका बरं का, लक्ष देऊ नका. पुराण असं म्हणतात की आम्ही जे नामाची कीर्ती पवाडे सांगतो ते ऐकून जो आमच्या म्हणण्याप्रमाणे त्या नामाचं साधन जीवनभर करतो तो कोण होतो? तो ज्याचं नाम आहे तोच होऊन जातो. म्हणजे नामी बनतो. नामधारकाचा नामी बनतो अशी गोष्ट. नामधारकाचा नामी अशा प्रकारचा बनतो. म्हणून होऊनी कीर्तने तोची ठेवा. नामाचे पवाडे पुराणे जे गरजतात त्या नामाचं कीर्तन जो करतो तो नामाचा जो धारण करणारा नामी आहे त्याच्या स्वरूपाशी एकरूप तो होऊन जातो. असे नामाचे पवाडे आणि पवाडे पुराण वर्णन करतात असं तुकाराम सांगायचं. तुकाराम महाराजांच्या एक अभंग आहे बरं का. काय काय नामाची ज्याची कीर्ती वाकाणी. हा पूज्यमान कथे उभे हरिजन. बरं का. पूज्यमान कथे उभे हरिजन. ज्याची कीर्ती वाखाणती तेथे ओतली ते मूर्ती. बरं का. पूज्याला पूज्यमान असलेले हरिजन ज्या वेळेला कथेला उभे राहतात त्यावेळेला ते ज्या भगवंताची कीर्ती वर्णन करतात तर ते कीर्तनकारही त्या भगवंताचीच मूर्ती ओतलेली असतात. ओतीव मूर्ती असते त्याची. असं तुकाराम म्हणाले. फार जबरदस्त वर्णन आहे. पूज्यमान कोण? पूज्य कोण आहे? तर भगवान आहे सगळ्यांच्यापेक्षा. जगी पूज्य एकच ईश्वर म्हटलंय असं. तर त्या पूज्याला म्हणजे ईश्वराला जे पूज्यमान आहे असे जे हरिजन म्हणजे संत आहेत ते कीर्तनाला उभे राहिल्यानंतर ते ज्या भगवंताची कीर्ती वर्णन करतात त्या भगवंतातच त्यात काही बदल राहत नाही. ते भगवंत होऊन जातात. त्याला 4 मुक्ती प्राप्त होतात. ते कसं ते एकनाथी भागवतात एकनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे बरं का. असो तेव्हा तेथे ओतली ते मूर्ती असं म्हणलं. म्हणजे कीर्तन करणारा कीर्तनकार तो जर खरोखर कीर्तन करेल तर तो नामी ज्याचं कीर्तन करतो तो भगवानच होईल. अशा प्रकारचं कीर्तनाचं प्रॅक्टिकलही आहे आणि तेच पुराणाने सांगितलेलं आहे. आणि याकरता पहिलं उदाहरण सांगितलं बरं का. पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये पुरावा दिला की पुराणे हे पवाडे बोलतात. त्याच्या उत्तरार्धात काय बोलतात? होऊनी कीर्तने तोची ठेला. जो कीर्तन करील तो भगवद्रूप होतो असे पवाडे पुराण त्या ठिकाणी वर्णन करतात. अशी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे, एखादी गोष्ट एखाद्याला पटवून देताना जसा शास्त्रीय पुरावा लागतो म्हणजे शास्त्रीय आधार लागतो तसा प्रत्यक्ष पुरावा लागतो. कोर्टात जर आपण गेलात तर आधार म्हणून काही ग्रंथातली प्रमाणं द्यावी लागतात जर तो तसा विषय असेल तर न्यायाधीशासमोर. आणि त्याचा पुरावा म्हणून प्रत्यक्ष काहीतरी सांगावं लागतं. इतिहासातली एखादी वस्तू, राम मंदिराच्या उत्खननामध्ये कितीतरी अवशेष निघाले पूर्वीचे. मंदिराचे अवशेष निघाले, परमार्थातले अवशेष निघाले. तो पुरावा म्हणजे आधार द्या. मग त्या वकिलाने वाल्मिकी रामायणातले आधार दिले. वाल्मिकी रामायणातले आणि वस्तू प्रत्यक्ष दाखवली. तुकाराम महाराजांनी पुराणाचा आधार दिला. पुराणे वर्णन करतात असं असं आहे. वस्तू काय? कुणी नामस्मरण केलं? कोण करतंय नामस्मरण? सगळ्यात एक मोठे बडे बाबांचं नाव पुढे आदिनाथाकंठी आगळा हा मंत्र. तिथं वर्णन केला की हा मंत्र भगवंताच्या नामाचा मंत्र बाकीच्या सगळ्या मंत्रापेक्षा आगळा आहे. आगळा हा मंत्र असा आहे. तर आदिनाथाकंठी आगळा हा मंत्र. भगवान शंकर स्वतः सुरुवातीपासून अशा प्रकारचा हा मंत्र जपतात बरं का.
जसं गुरूंचं म्हणलं नाही, जी दयावरी झळके की हा पद्म करू माझा तो जीवची परी तुके महेश. म्हणून महेशांचं महादेवांचं असं म्हणणं आहे की या नामानं मी मोठा झालो, नामाने मोठा झालो, या नामाने माझा कंठ शीतळ झाला. हां, नाम काय नाम जपता शंभू शीतळ कंठी नाम जपे अविनाश भवानी, अशी अशी गोष्ट आहे. तेव्हा शूळपाणी कंठी शीतळ झाला आणि भवानी पण नाम जपते आहे. तर इथं म्हणलं आदिनाथा कंठी आगळा हा मंत्र, हा आगळा मंत्र आदिनाथाच्या कंठीनं आवडीचे स्तोत्र सदा घेतले. आवडीचे स्तोत्र म्हणजे त्या भगवंताच्या नामाबद्दल आणि भगवान रामचंद्राबद्दल जे जे त्यांना सुचेल ते ते त्यांची स्तुती गातात. स्तुती पण गातात म्हणजे कीर्तन करतात आणि नामस्मरणही करतात, मंत्राचा जप करतात आणि मंत्राचं कीर्तन पण करतात, अशा प्रकारे. तर महादेव हे सगळे सब देवन का बडा देव आहे, नामदेव महादेव, अशा प्रकारे ते सुद्धा नाम सोडित नाहीत. मग आपण मोठ्याचं अनुकरण करतो तर त्यांचं अनुकरण करावं का नाही, अशी गोष्ट आहे. तर महादेव काय जाणून हा जप करतात, तर महादेव हे जाणून जप करतात आगळा हा मंत्र. आगळे हे सार उत्तमा उत्तम, बरं का, आगळे हे सार उत्तमा उत्तम ब्रह्मकर्मा नाम एक तुझे. भगवंताला पुढे घेऊन संबोधित करून म्हणतात की देवा तुझं नाम असं आहे की ते पुराणे त्याची पवाडे गातात, ते नामधारक नामरूप होत असतात असे पवाडे गातात. आणि आदिनाथाच्या कंठात हा मंत्र आहे आणि आवडीनं तो स्तोत्र सदा त्या ठिकाणी भोगीत असतात भगवान शंकर. इतका मोठा आदर्श आपल्याकडे आहे, आदर्श. तर हे नाम कसं आहे, तर आगळं आहे म्हणजे सर्वात श्रेष्ठ आहे, बरं का. हे सार आहे, एक नारायण सार जप, सारभूत आहे, अतिसार आहे. असं एके ठिकाणी म्हटलं आहे की चांगले नाम गोमटे रूप दिवती डोळे हरती ताप विठ्ठल विठ्ठल हा जप प्रगट स्वल्प अतिसार. 3 लक्षणं सांगितली. प्रगट आहे, कुणालाही म्हणता येतो, स्वल्प आहे, थोडक्यात म्हणता येतो, आणि अतिसार म्हणजे सगळी साधनं खूप मेटाकुटे येऊन करायची. हे एकदा विठ्ठल म्हणायचं की काय नव्हे केली जपता विठ्ठल, असं म्हटलं आहे. तेव्हा सारभूत आहे, गुह्य आहे, प्रगट आहे. गुह्य आहे म्हणजे अर्थाला, प्रगट आहे म्हणे प्रत्येकाला अधिकाराच्या दृष्टीनं, आणि प्रगट आहे प्रगट आहे, स्वल्प आहे, थोडक्यात आहे, असा मंत्र आहे. म्हणून उत्तमाच्या उत्तम आहे, उत्तमाचं उत्तम फळ देणार आहे, सारभूत आहे. म्हणून आगळे हे सार उत्तमांत उत्तमा उत्तम. एक बारीक विचार सांगितला शास्त्राचा. ब्रह्मकर्मा नाम एक तुझे, अशी गोष्ट आहे. ब्रह्मकर्म करणारे जे लोक आहेत, ब्रह्मकर्म म्हणजे काय, ब्राह्मणाच्या जन्माला येऊन ब्राह्मणाला सांगितलेले जितके कर्म आहेत तितके कर्म त्या ठिकाणी करावेत, त्याला ब्रह्मकर्म म्हणतात. एक ब्राह्मण पहाटे 4 वाजता जर त्याला सांग ब्रह्म करायचं असेल तर 4 वाजता त्याने सुरू केलं तर त्याला 1 वाजेपर्यंत ते ब्रह्मकर्म करायला जातं. सगळं प्रसाद नैवेद्य वैश्वदेव प्रसाद सगळं होऊन 1 वाजेपर्यंत जातं. आणि थोडी पाठ टेकली की लगेच 4 वाजता शास्त्र त्याला पुराण सांगायला सांगतं लोकांना, अशी गोष्ट आहे. पुन्हा संध्याकाळची संध्या ते काय अग्निकार्य काय काय सगळं असतं असो. तेव्हा हे सगळं ब्रह्मकर्म त्याच्यात जर तुझं नाम नाही आलं तर ते सगळं व्यर्थ जातं. तुझं नाम त्यात पाहिजे. ब्रह्मकर्मा हे नाम एक तुझे, असं म्हटलं. आणि सगळ्या ब्रह्मकर्मात एक ब्रह्मयज्ञ किंवा ब्रह्मकर्म नाव ब्रह्मयज्ञ असतो. त्या यज्ञामध्ये मुख्य शास्त्राचे एक वाक्य असतं, बरं का, वाक्य असतं. काही वंदन असतं, काही नमस्कार असतो. योगीश्वरम याज्ञवल्क्यम नारायण नमस्कृत्य अथातो ब्रह्मजिज्ञासा अथातो धर्मजिज्ञासा अथातो ब्रह्मजिज्ञासा अथातो ब्रह्मव्याख्यास्यामः. सगळ्या शास्त्राचं सार घेऊन ते म्हणजे जसा सॅम्पल बॉक्स असतो ना, सगळ्या प्रकारचे नमुने त्यात असतात.
त्याप्रमाणे भारतीय संस्कृतीच्या प्रस्थानत्रयीतलं आणि सगळ्या शास्त्राचं सार एक एक वाक्य त्यात असतं. असं ब्रह्मयज्ञ, असं त्यालाही ब्रह्मकर्म म्हणतात. असं ब्रह्मकर्म सुद्धा भगवंताच्या नावावर असतं. अशा प्रकारचं आहे. त्या ब्रह्मयज्ञाच्या शेवटी नमो ब्रह्मणे नमो अस्त्वग्ने नमो पृथिवे नमो नमोषिधिभ्यः नमो वाचे नमो वाचस्पते नमो विष्णवे महते करून शेवटी विष्णू भगवंताला नमस्कार असतो. संध्या कर्मात पहिल्यांदा केशवाय मा नारायण नाम वाधायन मा गोविंदाय मा 24 नाव असतात आणि शेवटी तमच्युतम अच्युत नाव शेवटी असतं. तेव्हा कोणतंही कर्म, ब्रह्मकर्मापर्यंत कोणतंही कर्म तुझ्या नामा वाचून विफल होतं आणि तुझ्या नामानं सांग होतं आणि सफल होतं. सांग म्हणजे सगळ्या अंगाने पूर्ण होतं, अंग काही राहिले असले तरी, आणि सफल म्हणजे ते फल देण्यावर सक्षम होतं. आणि ही गोष्ट भगवंताच्या विरोध करणाऱ्यांनी सांगितली. कोणी विरोध केला? इतिहासात बळीचं चरित्र आलं. त्यावेळेला दान द्यायला लागला बळी. शुक्राचार्यांनी विरोध केला. कथा आपल्याला माहिती म्हणून त्यात वेळ घेत नाही मी आपला जास्त. तर बळीनं विरोध केला. नाही, बळीनं दान द्यायचं ठरवलं. शुक्राचार्यांनी विरोध केला. बळीनं ऐकलं नाही. त्यांनी त्याला शाप दिला वगैरे, ते सगळं झालं. पण शेवटी बळीला सुतलाचं राज्य दिल्यानंतर भगवान वामनांना नमस्कार केला. कोणी? विरोध करणाऱ्या शुक्राचार्यांनी. आणि त्यांनी म्हटलं, भागवतात वर्णन आहे की देवा, तुझ्यामुळे बळीचा सगळा यज्ञ सफल झालेला आहे. त्याचं कारण तुझं नुसतं नामच घेतलं. ज्यानं तुझं नाम घेतलं कर्माच्या शेवटी, कर्मा आधी का शेवटी माझे नाव ज्यानं घेतलं तर त्याचं कर्म सांग सफल अशा प्रकारचं होतं. तर शुक्राचार्य म्हणतात, ज्यानं कर्माच्या शेवटी, सुरुवातीला आणि शेवटी तुझं नाम घेतलं, त्याचं ते कर्माची उणी अंग आणि असफलतेची शक्यता नाहीशी होऊन ते सर्वांगाने पूर्ण होऊन सफल होतं. तुझं नाम जर कर्माला सांग आणि सफल करतं तर तू प्रत्यक्ष ज्या कर्मात आलाय, तो प्रत्यक्ष जिथं हजर राहिलाय, ते उणं कसं राहील आणि ते निष्फल कसं होईल. या शुक्राचार्यांनी बलीकडून 100 यज्ञ करून घेतले होते देवतांच्यावर विजय मिळवण्याकरता. त्या 100 यज्ञातला 100वा यज्ञ चालू होता, त्यात वामन भगवान आले होते. म्हणून हे 100 यज्ञ आज सफल झालेले आहेत असं शुक्राचार्यांचं म्हणणं आहे. म्हणून तुकाराम महाराज एक असा शिक्का मारतात, ब्रह्मकर्मा नाम एक तुझे, अशी गोष्ट आहे. तुकाराम महाराजांचं मन अजून थांबलं नाही. पुराणातली उदाहरणं देता देता त्यांनी म्हणलं, तेही त्रिभुवनी गमन नारदा हाती विणा सदा नाममुखी. अजून मोठे मोठे लोक, जे नारद त्रिकालदर्शी आहेत, जे नारद भगवंताचे अत्यंत जीवश्च कंठस्य आवडते आहेत, ज्या नारदांना त्रैलोक्यात कुठेही नो एंट्री, नो प्रवेश नाही असं नाही, राक्षस, दानव, मानव, देव, भगवान विष्णू, भगवान सगळे त्यांचा सन्मान करतात. एवढा मान ज्यांचा वाढलाय त्रिभुवनामध्ये, ते नारद काय करतात? भगवंताने त्यांना विणा दिलाय आणि ते विणेवर नारायण नारायण नाम सुरात घ्यायला लागले की भगवान ऐकायला येऊन बसतो. सगळे संत येतात, सगळे ऋषी येतात, सगळे नारदांचं भजन ऐकतात, नारायण नाम नाही. तीही त्रिभुवनी गमन नारदा, सगळीकडे त्यांचा प्रवेश आहे. तुकाराम महाराज सूत्राने बोलतात, सगळं एकही सूत्र सोडून बोलत नाही. तीही त्रिभुवनी गमन म्हटलं तर सगळीकडे प्रवेश आणि सगळीकडे सन्मान आहे. ही गोष्ट अध्यात्म झाली त्यात. काय? हाती विणा आणि मुखी नाम, पण कदा कदा नाही, सदा सदा. एकेका पैलूचा विचार आहे. असो. तिसरं उदाहरण देतात. परीक्षिती मृत्यू 7 दिवसांचा मुक्त झाला वाचा उच्चारिता. राजा परीक्षित आला आणि त्या ठिकाणी ब्रह्मवृंदांचा, ब्राह्मणाचा अपमान घडला होता म्हणून शाप मिळाला होता. आणि तो शाप मिळाल्याबरोबर त्याला वैराग्य झालं. पूर्व सुकृतानं म्हणा, भगवंताने त्याला गर्भात सांभाळलं म्हणून म्हणा, आणि तो सर्वस्वाचा त्याग करून गंगा तीरावर आला. भगवान शुकदेव त्या ठिकाणी भेटले. त्यांनी भागवताची कथा सांगितली
आणि नामसंकीर्तनही त्याला केलं, म्हणून त्याचा उद्धार झाला. 7 दिवसाचा उद्धार झाला. हे भगवंताच्या नामाचं महत्त्व आहे, नामाचं महत्त्व आहे. तेव्हा भागवताला उद्धार झाला काही नावाने झाला, हे दोन्ही एकच आहे. भागवताचं केलेलं शुकदेवांचं कीर्तन हे भगवंताचं आहे ना, आणि नाम भगवंताचं आहे ना. मग त्या भगवंताच्या शुकदेवाने केलेल्या कीर्तनात नामाचं महत्त्व आहे. त्या अजमिलाचं चरित्र आहे की नाही, नामस्मरण करणाऱ्या अजून यांचे सगळ्यांची, प्रल्हादाचं चरित्र आहे की नाही, ध्रुवाचं चरित्र आहे की नाही, ओम नमो भगवते वासुदेवाय. मग नाम, कथा, कीर्तन, प्रवचन सगळं एकच आहे, एकच आहे अशी गोष्ट आहे. म्हणून मुक्त झाला वाचा उच्चारिता, परीक्षिताचा उद्धार, नारदांचं उदाहरण. अजून काय, अजून कोळीयाची कीर्ती वाढली गहन, कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामायण. कोळी कोण पाल्या, कोळी नारदांची त्याच्यावर कृपा झाली. शंकरांची कृपा नारदावर आहे, नारदाची कृपा याच्यावर आहे, व्यासावर आहे, व्यासाची कृपा शुकदेवावर आहे, शुकदेवाची परीक्षितावर आहे. अशी गोष्ट आहे, परीक्षितावर आहे. तशीच नारदाची याच्यावर आहे. ही या लिंक आहेत, सगळ्या लिंक आहेत. तशाच वाल्मिकीवर आहे. नारदांचे 4 शिष्य झाले, व्यास, वाल्मिक, ध्रुव आणि प्रल्हाद. आभाळाला गवसणी घातल्याने झाले. कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामायण. कोणी असं म्हणतं, याचा अर्थ लिहिला आहे की रामाचा अवतार होण्याच्या आधी रामायण झालं, बरं का. ठीक आहे, तसा प्रवाह कल्पभेदाने असेल. पण वाल्मिकी रामायणातलं सुरुवातीचं वर्णन असं आहे की वाल्मिकीने देवर्षी नारदांना म्हणजे गुरूंना असंच विचारलं की सांप्रतम, आत्ताच्या सांप्रत काळात कोण असा आहे या लक्षणाने युक्त. पुढे रामाचं नाव सांगितलं, तो असा आहे. तर रामा आधी लिहिलं याचा एक अर्थ असा आहे, आधी आणि व्याधी हे 2 शब्द आहेत आपल्याकडे. तर आधी मानसिक अवस्थेला आधी म्हणतात, मानसिक वेदनेला आधी म्हणतात, आणि शारीरिक वेदनेला व्याधी म्हणतात, बरं का. तर आधी म्हणजे मानसिक अवस्था. तर राम चरित्र त्यावेळेला चालू होतं, राम त्यावेळेला होते. आणि त्यावेळेला हे विचारले आपल्या आश्रमात महर्षी वाल्मिकींनी ब्रह्मदेवाला की कोण असा आहे, कोण असा तितिक्षु आहे, कोण असा वीर आहे, कोण असा शूर आहे, कोण असा पूर्वभाषी आहे. अशा प्रकारचं रामाचे सगळे लक्षणं विचारले. आणि या लक्षणाने योग्य कोण आहे, आता रामायणासोबत विस्तारानं सांगता येतं, असं सांगता येत नाही. तेव्हा नारदांनी सांगितलं की इक्ष्वाकु कुलो मोक्ष उत्पन्न रामो नाम जनैहि श्रुता. असा राम नामा जनात श्रुत असलेला राम आहे असं सांगितलं. पण गंमत झाली आहे, ते सूत्ररूपानं थोडं रामायण सांगितलं, एक सर्ग कोणी नारदांनी, आणि त्याचा विस्तार करायला वाल्मिकीला सांगितला. तर त्याच्या आधी ब्रह्मदेव आले होते, बरं का. ब्रह्मदेव आले होते आणि नारदांच्या वाल्मिकी ऋषींच्या, वाल्याचे जे वाल्मिकी झाले त्यांच्या ऋषी मनात काही शंका होती की मला श्लोक सुचला, त्या क्रौंचाचं पाहिलं, ते सगळं सांगत नाही. तर ती शंका निपटण्यासाठी ब्रह्मदेव म्हणाले की काही नाही, तुझ्याकडून एक मोठं महाकाव्य होणार आहे आणि भगवंताची इच्छा आहे, त्यांनी मला प्रेरणा केली म्हणून मी तुला हे सांगायला आलो. नारद भेटतील, ते तुला मार्गदर्शन करतील. पण एक लक्षात ठेव, वाल्मिकीने म्हणलं मला काहीच येत नाही, कसं करणार ते रामायण. तेव्हा त्याने सांगितलं की तुला काही करायची गरजच नाही, तुला स्फुरत जाईल, आतून तुला प्रेरणा होत जाईल. आणि आतून प्रेरणा झाल्यामुळे रामायणातल्या ज्या बारीक सारीक घटना आहेत त्या तुला कळतील, त्या तू लिहिशील. आणि रामायणातले जे पात्र आहेत, अगदी महाराज दशरथ, कौसल्या माता, 4 भाऊ, 4घांच्या पत्न्या, महाराज दशरथांच्या पत्न्या, जितके रामायणात पात्र आहेत, तिकडे रावणासुद्धा, सगळे या सगळे काय काय करतील ते तर तुला कळेल, काय काय बोलतील तो संवाद कळेल. आणि तो संवाद करताना प्रत्येकाच्या अंतःकरणात काय काय भावना असतील त्याही तुला कळतील. तेव्हा चरित्र लिहिता येतात.
ज्याचं चरित्र लिहितं त्याचं कृती कळली पाहिजे, उक्ती कळली पाहिजे, भाव कळला पाहिजे. तर रामाच्या, सीतेच्या, भक्ताच्या, कैकेयीच्या मनात कोणत्या वेळेला काय आलंय ते तुला कळेल आणि त्याच्यात तुझी एकही चूक होणार नाही. आणि तुझं हे रामायण जोपर्यंत डोंगर उभे, जोपर्यंत आकाशात मेघ येऊन वर्षाव करतात, जोपर्यंत नद्या वाहतात आणि जोपर्यंत मनुष्य नावाचा प्राणी जन्माला येतो, तोपर्यंत म्हणजे चंद्र सूर्य असेपर्यंत, कल्पाच्या अंतापर्यंत तुझी ही रामकथा सगळे लोक आवडीने गातील आणि त्यांचा उद्धार होईल. तर मुख्य मुद्दा माझा इथं आहे की केले रामायण रामा आधी, तर रामचंद्रांच्या आणि त्यांच्या सर्व पात्रांच्या मनात काय आहे ते आधी, म्हणजे मानसिक अवस्था, मनात असलेली वेदना, मनात असलेला आनंद, सगळंच मनात. तर मनातलं कळणं हे आधी या शब्दानं गृहीत आहे आणि रामायणातल्या सर्व पात्रांच्या मनातलं तुला कळेल अशा प्रकारचं ब्रह्मदेवाने सांगितलं, नारदाने सांगितलं आणि ते रामायण लिहिलं गेलं, ते लहुकुशाने गायलं गेलं. तर आधी रामायण केले एवढी योग्यता, एवढी. एखादी पतिव्रता जीवनभर आपल्या पतीची सेवा करते सगळी आणि ती सेवा त्याला आवडली, शास्त्राप्रमाणे झाली, तर तिला पती इंगिता काय पतिमिंगित कविता, म्हणजे पतीच्या मनातलं तिला कळतं, जीवनभर सेवा केली तर. आणि या वाल्मिकींना रामचंद्रांच्या सगळ्या पात्रातल्या मनातलं एकदम कळायला लागलं. केवढं भाग्य असेल. आणि हे भाग्य कशाने निर्माण झालं तर भगवंताच्या रामनामानं निर्माण झालं, नारदांच्या उपदेशानं आलेल्या रामनामानं निर्माण झालं. म्हणून हे चरण फार महत्त्वाचं. कोळीयाची कीर्ती वाढली, केवढी कीर्ती वाढली वाल्मिकींची, केले रामायण रामाने. तुकाराम महाराजांनी वाल्मिकीचं उदाहरण, परीक्षिताचं उदाहरण, नारदांचं उदाहरण आणि भगवान शंकरांचं उदाहरण सांगितलं. प्रत्येकाच्या याच्यात वैविध्य आहे, वेगळे वेगळेपण अशा प्रकारचं आहे. आपल्याला विस्तार नाही करता येत, पण वेगळे वेगळेपण आहे. आणि या वेगळे वेगळेपणानं सगळ्यांचं जे महत्त्व आहे ते त्या नामाच्या महत्त्वाचे पैलू आहे, अशी गोष्ट आहे. आणि अशा प्रकारचा तू आहेस. शेवटी भगवंताला हात घातला की सगळ्या साधनाच्या, प्रपंचाच्या दृष्टीने, सगळ्या साधनाच्या दृष्टीने नाम श्रेष्ठ आहे देवा, नाही, तुझ्या सुद्धा दृष्टीने आहे. तुझं जे स्वरूप आहे ते दोन भेदात भेदलेलं आहे, पण तुझ्या नामात मात्र भेद नाही. हे शेवटची कडी तुकाराम महाराजांनी नामाच्या महात्म्याची पवाडीची आहे. सगळं निर्गुण तुझं म्हणे वेद, तुका म्हणे भेद नाही. वेद तुझं दोन रूपाने वर्णन करतो बरं का. आणि वेदाला अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती एक गोविंदू रे, गोविंद एक आहे, पण श्रुतीलाही त्या ठिकाणी कळत नाही बरं का. म्हणून जैसा असे तैसिया माते नेणवनी धनंजया, वेद जाणून गेला तवतया झाल्या शाखा. अशा प्रकारचा वेदही तुला दोन विभागतो. सगुण आहे म्हणतो, निर्गुण आहे म्हणतो. पांडुरंगाला सगुण म्हणतो आणि पांडुरंगाच्या अंतरस्वरूपाला निर्गुण म्हणतो, परब्रह्माला निर्गुण म्हणतो, वगैरे वगैरे. तर सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद, तर त्यातही भेद आहे. पण तुझ्या नामात तुझ्या काही भेद अशा प्रकारचं नाही. तुका म्हणे भेद नाही नामी. नाम एकदा घेतलं की ते नामधारकाला नामीचं स्वरूप परब्रह्मरूप करूनच घेतं, ते कोणाचाच भेद करत नाही. अशा प्रकारचं अभेद असलेलं, उत्तमाउत्तम असलेलं, सगळ्यांचं सार असलेलं, ज्याचे पवाडे गायले तसं, इतक्यांचा उद्धार आणि इतके जण नाम घेतात, या सगळ्यांचा इक्वल टू जर विचार केला तर या नामासारखं श्रेष्ठ, नामासारखं मोठं, देवापेक्षाही नाम मोठं आहे. आणि ते नाम आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे. आपल्याला जीभ दिली देवानं, आपल्याला नामस्मरण करता येतं, पण दुर्दैव आहे आपल्या कपाळाचं की आपण ते करत नाही. अशी गोष्ट. इतके पवाडे का वर्णन करता पहिल्यांदा प्रश्न उठवला होता आणि त्याचं काही चिंतन आपण केलेलं आहे. पुन्हा ऐका वाटलं तर ते पवाडे का गायले जातात, तर एक गोष्ट आहे, आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. आज आपला 958वा अभंग चालू आहे, म्हणजे कमीत कमी रोज एक अभंग आहे हो.
एकच दिवशी फक्त एका दिवशी 2 घेतले. बाकी मागे तर एक अभंग 4-4, 8-8 दिवस, 10-10 दिवस चालत होता. आता नाही आपण तसं ठेवलं, कारण ते मग उरकणार नाही ना. म्हणून एक अभंग रोज म्हटला तर 900 अभंग 900 दिवस जर कोणी ऐकले असतील तुकाराम महाराजांच्या वचनातले, तर काय 900 दिवसाचे महिने दिवस किती होतात? 3 वर्ष. हां 3 वर्ष. 3 वर्ष जवळजवळ होतात. 3 वर्ष जर रोज ऐकून आपल्या अंतःकरणात काही फरकच पडला नसेल एखाद्या माझ्यासारख्याचा, तुमचा पडला असेल, तुम्ही भाग्यवान आहात, पण माझ्यासारख्याच्या 3 वर्ष रोज नाम महिमा ऐकून जर फरक पडला नसेल तर 3 वर्ष नाही 300 वर्ष नर्मदेत असलेला गोटा, त्याच्यावर शेवाळ वाढतं खूप, पण त्याच्यात पाण्याचा एकही थेंब शिरत नाही, असंच आपलं हृदय आहे, असं आपण म्हणलं तर काही वावं ठरेल का सांगा. म्हणून आपणच आपल्या मनाला विचारलं पाहिजे की तुकाराम महाराज उद्योग नव्हता म्हणून ते बोलत होते का? अरे एवढे मोठे आलो नामाचा धारक, मी वैकुंठावरून मला पाठवलंय, मी आलोय हे तुम्हाला सांगायला, आणि ते टाहो फोडून सांगताय, आणि आपण वर्षानुवर्ष ऐकतो आणि आपल्या अंतःकरणात काही शिरत नाही, म्हणजे आपलं नामस्मरण सुरूच होत नाही, घ्यायला सुरूच होत नाही. असं जर असेल तर आपण आपल्याला काय म्हटलं पाहिजे त्याच्याबद्दल माझ्याजवळ शब्द नाही, तुम्ही ठरवा, अशी गोष्ट आहे. आणि हे ऐकून जर कोणाच्या अंतःकरणात उपरीती झाली असेल आणि नामस्मरणाची साधना त्याकडून जर सुरू झाली असेल तर इतकी साधना माझ्याकडून भगवंताच्या कृपेनं भगवान माझ्याकडून करून घेतो असं आम्हाला कळवा. आम्ही इथून तुम्हाला साष्टांग नमस्कार करू. तात्पर्य याचं असं आहे की लोकांच्या मनावर परिणाम व्हावा, नामधारक नाम घेणारे सुरू व्हावेत आणि त्यांच्या जीवनात नाम येऊन त्यांचं जीवन सर्वांग संपूर्ण होऊन भगवंतापर्यंतच्या ठिकाणी जावं, या उदात्त उद्देशानं नामाचे हे पवाडे या अभंगात तुकाराम महाराजांनी सोदाहरण, सलक्षण आणि सप्रमाण, प्रमाण, लक्षण आणि उदाहरण या 3 गोष्टीने, अनेक प्रकारच्या 3 गोष्टी सांगून या 7 चरणाच्या अभंगात त्या तुकाराम महाराजांनी सांगितले. त्याचा खूप परिणाम आपल्या अंतःकरणावर खोलवर व्हावा आणि रात्रंदिवस आपल्याकडून नामस्मरणाची आपली जिव्हा सुरू व्हावी, आणि असं करून आपण आपली जीवनयात्रा सफल करावी, हा श्री तुकाराम महाराजांचा संदेश प्रतिनिधित्वानं आणि आपल्या चरणी समर्पण करून झालेली सेवा प्रभूंच्या आणि माऊलींच्या चरणी समर्पण करून इथेच आपण या सेवेला पूर्णविराम देऊ. धन्यवाद. सगुण निर्गुण तुझ म्हणे वेद, सगुण निर्गुण तुझ म्हणे वेद, सगुण निर्गुण तुझ म्हणे
जगद्गुरु